आपण सन्मान करतो विष्णूजी जाधव साहेबांचा हा सन्मान केला जाईल आणि संतोषजी जाधव हा दोन्ही सन्मान ते स्वीकारते करणार विष्णूजी जाधव आणि संतोषजी जाधव यांचा सन्मान इथे केला जातोय. आपले सर्व देणगीदार आहेत या स्पर्धेला. अगदी ज्यांनी आर्थिक सहाय्य केलेले आहेत, एक ऊर्जा देण्याचं काम या सर्व मान्यवरांनी केले आहे, त्यांचाही आपण सन्मान करतोय. त्यानंतर आपण एक सन्मान करतोय त्यानंतर अजून श्रीकांतजी भुवड श्रीकांतजी भुवड अरविंदजी दुसार आपल्याला देखील विनंती आपण देखील या. श्रीकांतजी भुवड साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. तर हे सर्व आपले देणगीदार आहेत आणि त्यांचा सन्मान करणं आपलं अगदी आद्य कर्तव्य आणि त्यांचा हा सन्मान हा केला जातोय. आपल्या तालुक्याचे माजी कर्णधार एक अगदी जुने जाणते खेळाडू म्हणून त्याची ओळख राहिलेली आहेत आणि त्यांचा सन्मान केला जातोय. अरविंदजी दुसार साहेबांचा सन्मान देखील केला जाईल. आज ही सर्व मंडळी आहेत जे आपण देणगीदार बघतोय किंवा मान्यवर बघतोय, आज अगदी प्रेमापोटी या कुणबी चषकामध्ये आपल्या गावातील संघ आलेत, विभागातले आलेत, आपल्या तालुक्याचे आलेत, मंडणगडचे आलेत आणि त्यानंतर आपण एक अजून विशेष सन्मान करतोय. केळशी देवारे क्रीडा समितीचे माजी अध्यक्ष सागरजी जोशी यांचा सन्मान केला जाईल. केळशी देवारे क्रीडा समितीचे माजी अध्यक्ष सागरजी जोशी सरांचा देखील हा सन्मान विशेष सन्मान या मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून केला जाईल. त्यांचंही योगदान या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे लागले आणि आज महत्वाचा वेळ त्यांनी देखील या स्पर्धेला दिलाय, त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान हा केला जातोय. त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आणि दर्शनजी फनसे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे प्रदान करण्यात येतोय. ऍडव्होकेट ज्ञानेश्वर मोरे साहेब आहेत उपस्थित आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण जर पाहिला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार योगेश हे आपण अगदी दे दनादन बॅटिंग केली होती आणि योगेश नाही बोलायचं आहे, त्याची बॅट बोलते तर पण थोडं त्याला बोलावं लागणार आहे आणि जर सांभाळणार माईक तरच मिळणार नाही. योगेशची आपण चर्चा करूया. योगेश त्याने सांगितले नाही, योगेशने त्याची स्पीच रेडी ठेवले. योगेशने त्याची स्पीच रेडी ठेवली आहे, पण तो सांगतो अजून एक मॅच येऊ द्या, त्यानंतर त्याची स्पीच येईल. चला मॅच सुरू आहे, तर आपण जाऊया कुणबी चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम ओर टू कॉम्बॉक्स. चला वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पुढील मॅचच्या टॉस साठी टीम उंबरशेत आणि टीम बलदेवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचे आहेत. हवेमध्ये बॉल आहेत, जेलची संधी, आणखीन एक विकेट. या ओव्हरमध्ये ऑलरेडी 2 विकेट गेले होते, त्यामध्ये आणखीन तिसऱ्या विकेट ऍड करावी लागेल आणि पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस धावा फलकावरती 8-8ला 3 धक्के. धनंजय 1 मिनिटासाठी थांबेल फक्त आपल्याला, कारण मागचा खेळाडू आपण बघितला होता मॅन ऑफ द मॅच घेऊन योगेश यादवला खेळताना पाहिले आणि त्याच्यासाठी एक पुढच्या फेरीमध्ये खेळताना एक पारितोषिक आले. सुपरस्टार मानगाव याचकडनं एक कॅश प्राइज आले की जर त्याने अर्धशतक साजरं केलं, 50 धावांची खेळी साकारली तर 2551 रुपयाचं कॅश प्राइज योगेश जाधव यांच्यासाठी असणार आहेत.
बघूया, कारण मागचा मॅच त्यांनी दाखवलंय की अगदी त्याच्यामध्ये ती क्षमता गुणवत्ता आहे. आता सुपरस्टार मानगाव यांनी ते कॅश प्राईज लावले. प्रतीक्षा असेल त्यावेळेला योगेश जाधव मैदानावरती उतरेल. पहिल्या षटकात खेळ अखेरीस धावपलकावरती धावा आहेत 8. सुरुवात मैदानाच्या मध्ये कृष्ण खूप चांगली केलेत. एक जरूर षटकार आला, परंतु 3 विकेट देखील आल्या आहेत. चांगला बॉल, थोडस आउटसाइड ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न केलाय. पहिला बॉल डॉट स्वरूपाचा पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती धाव कुठली नाही आहेत. तेजस मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि तेजसचा पहिला चेंडू टाकलाय डॉट. बरोबर, या ओव्हर नंतर आपण सन्मानाच्या दिशेने वळणार आहोत, कारण हे षटक देखील खूप महत्वाचे. सेकंड ओव्हर सध्या सुरू आहेत. पुढील बॉल पटक्या खेळायचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जातो स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूने. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल देण्यात आला आहे, परंतु नाही थांबवलाय. यू वेट म्हणून मैदानाच्या मध्ये म्हटलंय आणि एका धावेनं टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 9. चेक आपण 1 मिनिटासाठी फक्त थांबेल, कारण प्रवीणजी दुसार, योगेशजी भुवड, संदीपजी गोठळ, प्रशांतजी दुसार, प्रथमेशजी दुसार, शैलेशजी भुवड आणि नितेशजी दुसार, आपल्याला विनंती, आपण या, आपला सन्मान इथे केला जाईल. मॅच सुरू आहे तर पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने जातोय. 9-3 पनली वर्सेस धामणी ए मध्ये सुरू असलेली मॅच. त्यानंतर उंबरशेत आणि बलदेवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टास्क बॉक्स मध्ये या. खूपच बाहेरचा बॉल आहे. पंच वळतायत. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मात्र घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव ही मैदानाच्या मध्ये मात्र घेतली जात आहेत आणि या एक्स्ट्रा धावेनं धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या 10 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्या आहेत. पनवेली संघ मैदानाच्या मध्ये बॅटिंग करतोय. फटका समोर खेळलाय. लॉंग ऑफला क्लिअर करत असताना बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. कुणबी चषक षटकाराला आणि त्याच वेळेला शैलेशजी भोवड दादांचा सन्मान देखील व्यासपीठावरती केला जातोय. शैलेशजी भोवड उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण प्रवीणजी दुसार, योगेशजी भुवड, संदीपजी गोठळ, प्रशांतजी दुसार, प्रवीणदादा दुसार यांचा हा सन्मान येथे केला जातोय. अगदी या स्पर्धेसाठी भरीव देणगी रूपानं सहकार्य त्यांचं देखील आले. प्रवीणदादांचा राहिलेला आणि त्यांचा सन्मान हा केला जातोय. योगेशजी भुवड, योगेशजी भुवड यांचाही सन्मान हा केला जातोय. कारण वेळ आपल्याजवळ थोडंसं कमी आहे. आज पाहुण्यांची मांदियाळी देखील आहेत. आपले सर्व देणगीदार आहेत. त्यावेळेला सामन्याचं शेड्यूलही आपल्याला अगदी योग्य वेळेमध्ये पूर्ण करायचं आहे. थोडीशी तारेवरती कसरत आहे, पण तुम्हा सर्वांची साथ लाभली तर ही कसरत देखील आपण आरामात पार करू. संदीपजी गोठल, प्रशांतजी दुसार, नितेशजी दुसार, प्रथमेशजी दुसार, प्रथमेशजी दुसार यांचा सन्मान केला जातोय. प्रशांतजी दुसार यांचा सन्मान केला जातोय. प्रथमेश दुसार, हे सर्व गोटेगावचे आपले ग्रामस्थ आहेत आणि त्यांची या स्पर्धेसाठी अगदी भरीव सहकार्य त्यांचं लाभलेले आपल्याला. हे सर्व देणगीदार आहेत. नितेशजी दुसार, नितेशजी दुसार यांचाही सन्मान केला जातोय. मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्सच्या दिशेने जातोय.
चला 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती 17 आणि आज थोडं जास्त बिझी आपलं शेड्यूल आहे, कारण मान्यवर त्यांचं स्वागत सन्मान करणं जवळपास मंडणगड म्हटलं तर 109 गावं 220 पेक्षा अधिक वाड्या आज तुम्हाला खऱ्या अर्थानं मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात खेळताना, आणि त्यामधले सर्व संघ या ठिकाणी मात्र दाखल होत असताना आपण पाहतायत. या कुणबी चषकामध्ये सध्या आपण या सर्वांना पाहतात. 18-5 ही आतापर्यंत कंडिशन आहेत. पुढील मॅचचा टॉस दोन्ही टीम कॅप्टन विनंती असेल टीम उंबरशेत आणि टीम बलदेवाडी. स्टार क्रिकेट संघ बलदेवाडी उंबरशेत या दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करू आपण टॉस साठी लवकरात लवकर यावं. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय अगदी मिड विकेटला, खेळाडू वेगानं पुढे आला, फिल्डिंग केलंय तिथे मात्र अगदी आरामतरित्या सावकाशपणे अगदी या बॉलला कव्हर केलं. तोपर्यंत 2 धावा आल्यात. धावसंख्या धाव फलकावरती 20. टीम पनली वर्सेस टीम धामणी. कुणबी चषकाची भरपूर सारी मेहनत, आयोजकांनी अगदी दाखवलेला विश्वास आणि खऱ्या अर्थानं 26 वर्ष ही परंपरा सातत्याने जपली जात आहेत. फटका चांगला खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय, पहिल्या अटेम्प्टला सुटला परंतु दुसऱ्या अटेम्प्टला त्याने कॅरी करत असताना मैदानावरती आले विकेट. फलंदाज बाद, 6वा धक्का टीम पनळीला. नव्याण्णव बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर वीरू दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 20-6 ही आतापर्यंत कंडिशन. सध्या आमचे डीजे राज ते देखील मात्र मैदानाची पाहणी करतायत. ऑपरेटिंग भूमिका महत्वाची असताना त्याच्यामध्ये तेही सध्या इथे येतील. पुढचा बॉल विकास, ऑक्टमच्या बाहेरचा बॉल होता, पुण्याला कट करायचं होत आहे, थोडा खाली राहिला बॉल, विकेट किपरच्या हातामध्ये गेलं. डॉट बॉल आलायत. धावफलकावरती धावा आहेत 20-6 गड्यांच्या मोबदल्यात. याच्यानंतर महत्वाची मॅच आपल्या भेटीला येत आहेत. ग्रुप बी मधला महत्वाचा संघ, एका बाजूला स्टार क्रिकेट संघ बलदेवाडी आणि बलदेवाडीच्या अगेन्स्ट उंबरशेतचा संघ आहेत. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलायत, नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, 2 कंप्लीट, तिसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. इतकी वाट का पाहिली क्षेत्ररक्षकाने? बॉल तुम्हाला फेकायचं होतं, इतकी वाट का पाहिलीत? हाही प्रश्न मैदानाच्या मध्ये विचारला गेलाय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 3 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 23-23, 6 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये बाकी असेल. आतापर्यंत विकास जक्कास कामगिरी त्यानं मैदानाच्या मध्ये केलंय. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन, मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ आयोजित कुणबी चषक 2026 टेनिस क्रिकेटचा अगदी मानाचा वर्ल्ड कप समजली जाणारी ही मंडणगडची स्पर्धा. चांगला बॉल पाहायला मिळत आहे. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. शेवटचा बॉल डॉट आलाय. धावा धाव फलकावरती 23 झाल्यात आणि मॅचला जिंकण्यासाठी रन करायच्या 24. या हलकीशी धूळ ऐकूयात डीजेच्या माध्यमातून आणि जाऊयात टॉसच्या दिशेने बलदेवाडी आणि उंबरशेत. दोन्ही महत्वाचे संघ आहेत, दोन्ही धडाकेबाज. उंबरशेत बलदेवाडी, हेड म्हटलंय बलदेवाडीच्या टीमच्या कॅप्टननं. भरपूर 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 कॉइन फिरलाय आणि बलदेवाडीच्या बाजूने गेलाय. मोठी मॅच आहे, कॉइन देखील तितकाच फिरलाय आणि तो स्पिन होत असताना शेवटी टीम बलदेवाडीनं टॉस जिंकलेला आहे. स्टार क्रिकेट संघ बलदेवाडी टॉस जिंकून काय निर्णय? क्षेत्ररक्षण. महत्वाचा मॅच आहे. उंबरशेचा संघ देखील एक फाईट बॅक करणारा संघ आहे, मोठा संघ तोही मानला जात आहे. दोनही कुणबी समाजातील मोठे संघ तुमच्या एकमेकांच्या अगेन्स्ट खेळतायत, तर त्यांच्या विरुद्ध काय डिसिजन घेण्याचा निर्णय आहे आणि किती धावेंपर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न आहे? डिसिजन मध्ये आता उंबरशेतमध्ये तर सायराज त्याचा भाऊ आहे, दोघं जण पण चांगले हिटर आहेत, तर त्यांना आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त कमी रनाचा पाठलाग मिळेल. फायनलच्या मॅच पेक्षा ही आता फायनलची मॅच वाटतंय का, असं चित्र दिसतंय का सध्या? म्हणजे असं फायनल सारखंच वाटतंय, सेम फिलिंग फायनल सारखीच आहे.
खूप साऱ्या शुभेच्छा असतील बलदेवाडी टीमच्या कॅप्टनला साईराज यांच्या जोडीनं. जॉईन साईराज, महत्वाचा मॅच आहे. जसा प्रश्न कॉमन विचारलात, टीम बलदेवाडीच्या कॅप्टनला महत्वाचा मॅच आहे, कारण बलदेवाडी संघ तुम्हालाही माहित आहे, त्यांचा स्ट्रॉंग झोन माहित आहे. डिसिजन मैदानाच्या मध्ये बॅटिंग करायचे आहेत. काय वाटतंय 3 ओव्हरमध्ये किती रन? 50+. जसा एक प्रश्न त्यांनाही विचारला की बाबा हा फायनलचा मॅच, पूर्वीची ती तयारी असू शकते दोन्ही संघामध्ये, ती एक चांगली मॅच रंगणार आहे. हा, नक्कीच चांगली मॅच रंगणार. कुठला खेळाडू आहे त्याला टॅकल करणार? राजदीप. राजदीपला टॅकल करण्याचा प्रयत्न. साईराज, तुमचे मनापासून अभिनंदन आहेत. टॉसची कहाणी पाहिलीत, सन्मान आहेत, सन्मानाच्या दिशेने आपण वळणार आहोत. काही सन्मान या ठिकाणी होत आहेत. देणगीदारामध्ये सोहमजी दुसार साहेब, श्रीनाथ भुवड साहेब आणि राजेंद्र गोठल साहेब आपल्यामध्ये उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे आपण यावं, आपला सन्मान होणार आहे. आमचे तिन्ही व्यक्तिमत्व सोहम दुसार साहेब, श्रीनाथ भुवड साहेब आणि राजेंद्र गोठल साहेब यांना विनंती असेल आपण यावं, आपला सन्मान या ठिकाणी होणार आहे. 18 बॉलमध्ये 24 धावेचं लक्ष मैदानाच्या मध्ये असणार आहेत. 18-24 मॅच, एक एक पाऊल आता पुढे चालू लागले आहेत. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन त्यांनी घेतलेली मेहनत आता मैदानावरती दिसून येणार आहे. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न, फिल्डिंग झालाय, फेकी, ओ माय गॉड. काही वेळ प्रत्येकानं अगदी तो मोकळा श्वास जो आहे तो श्वास रोखून धरला होता, शेवटी तो सोडला. असं वाटलं होतं की मैदानाच्या आतमध्ये इथे रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल का, परंतु तसं काही चित्र घडलं नाही. पहिल्या बॉलवरती एक सिंगल येत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 1 रन. याच्यानंतर बिग फाईट मैदानाच्या मध्ये असणार आहेत. सीताराम जाधव साहेब, काल देखील मात्र ज्यांनी भरपूर पारितोषिकं लावली होती, पनळी गावचे गोड असं व्यक्तिमत्व आहेत. प्रत्येक कॅचला 100 रुपये, विकेट हॅट्रिकला 1001 रुपयाचं पारितोषिक. खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र चला शॉर्ट फाइंडिंगला खेळाडू आलात, वेगानं पुढे फिल्डिंग केलेत. एक सिंगल, कंप्लीट सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती पहिल्या 2 बॉलवरती 2 रन. प्रयत्न मैदानाच्या मध्ये सुरू झाले आहेत. जरी धावा कमी असल्या परंतु धावा रोखायच्या आहेत. या नारंगीच्या मैदानावरती स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहेत आणि सिद्ध व्हाल तरच तुम्ही मैदानाच्या मध्ये ऑटोमॅटिकली प्रसिद्ध व्हाल. आणि आज प्रसिद्ध करण्याची नामी संधी तुम्हाला या मैदानावरती असणार आहे. लोअर फुलटॉस बॉल, बायटॉक स्ट्रोक लगावलाय, अगदी आपला गुडगा वाकवला आणि बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुणबी चषक, षटकार. पारितोषिक आमच्यापर्यंत आलंय ते थोडंसं लेट अनाउन्समेंट होत आहेत. या मॅच मध्ये प्रत्येक 100 रुपयाचं पारितोषिक विजय घागरूम साहेब आणि निव्या घागरूम यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहेत. येस सर, बॉल 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 मैदानाच्या मध्ये द्या. प्रत्येक सिक्सर साठी विजय घागरूम साहेब, निव्या घागरूम यांच्याकडून 100 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. प्रत्येक कॅच साठी सीताराम जाधव साहेब पनळीचे त्यांच्याकडून 100 रुपये आणि विकेट हॅट्रिक जर तुम्ही साधली तर 1001 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. काल देखील भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पारितोषिकांचा वर्षाव दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळाला. काल एक असे खेळाडू होते 3000पेक्षा जास्त पारितोषिक त्यांनी पटकावल्या मैदानावरती, ती देखील चर्चा आहे. युवा खेळाडू होते. कडक स्ट्रोक, बॅटच्या रडारमध्ये जसं पारितोषिक लागलंय विजय घागरूम साहेब, निव्या घागरूम यांच्या माध्यमातून तसाच बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पुढचा बॉल खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. येणाऱ्या बॉल 13 बॉल मध्ये रन करायचे 10 रन 14 आतापर्यंत झालेले आहेत. एका बाजूला पनलीचा संघ, दुसऱ्या बाजूला धामणीचा संघ. हा तर अगदी ट्रेलर आहे, पिक्चर अजूनही बाकी आहेत, कारण येणारी पुढची मॅच ती देखील काही कमी नाही आहेत. एका धावेने धावसंख्या पुढे गेल्या 15 वरती पोहोचले आहेत. विजयजी घागरूम आणि श्राव्या घागरूम यांच्याकडून ते 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक 6 ला असणार आहे. येणाऱ्या 12 बॉल रन करायचे 9, 12 चेंडू 9 धावेची गरज आहे. या जाऊया डीजेकडे.
पाहिजे कारण खेळ रंगला मैदानावरती. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज मिस्टर सूरज. 12 बॉल मध्ये 9 धावेची गरज. क्रिश 5 मध्ये 14 बनवल्यात. ओहो, आणखीन एक वेळा क्रिश मैदानाच्या आतमध्ये करतोय हवाई सफर आणि त्याच्याच बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या पार. षटकार. मैदानाच्या मध्ये करतात क्रिश. 333च्या स्ट्राईक रेट 6 बॉल मध्ये 20 आतापर्यंत त्यांनी बनवल्यात. आज एकाच नावाची चर्चा सध्या धामणी संघाचा क्रिश. मैदानावरती हवाई सफर सातत्याने तो करतोय. मॅच जिंकण्यासाठी रन करायचे 3. 11 बॉलचा खेळ बाकी आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. सूरज गोलंदाजी मार्कवरती तयार. राईट हो द विकेट. पुढचा बॉल आफ्टरच्या बाहेरून खेळण्याचा प्रयत्न. अगदी बॉलला खेचून मारण्याचा प्रयत्न होता. तिथे एक सिंगल कंप्लीट झालाय. 22 धावा धावफलकावरती आल्यात आणि ज्या ज्यावी क्रीज येतात ना त्यावेळी प्रत्येकाला असंच वाटतं की तो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच जाईल. कारण त्यांची बॅट स्विंग ज्या पद्धतीने ती बॅट फिरवतात ना ती अगदी वेगानं फिरवतायत आणि तुम्हाला ह्याच गोष्टी मैदानाच्या मध्ये अद्यावत करायच्या आहेत. पायावरचा बॉल होता त्याला अगदी फ्लिक करण्याचा प्रयत्न. तिथून एक सिंगल आला. दुसरा धाब्याचा प्रयत्न होईल का? नाही होणार. क्रिस स्ट्रायकांवरती असणार आहे. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष असतील 9 चेंडू मध्ये एका धाब्याची गरज. टॉप 6 पासून टॉप 3 चा प्रवास आता मैदानावरती दिसतोय आणि तो संघ काही वेळामध्ये आपल्यापर्यंत अगदी ते नावी येणार आहेत. 9 चेंडू एका धाब्याची गरज. क्लीन बोर्ड झाल्यात. फर्निचर डिस्ट्रॉय झालाय. थोडं थांबावं लागेल कारण 8 बॉल रन करायचे. ते ढिजे ज्यावेळी मैदानावरती गेले त्यावेळी मला वाटलं की ते रनिंगला गेलात की काय, कारण हातामध्ये बॅट नव्हती. तुम्ही मैदानाच्या मध्ये जाता तुमच्यामध्ये हातामध्ये ती बॅट असणं गरजेचं आहे. बॅट घेऊन तुम्हाला मैदानाच्या मध्ये जाणं अपेक्षित आहे. एका धावेची गरज आहे. ओव्हर द विकेट. चांगला बॉल पाहायला मिळतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलायत. आता येणारे बॉल आहेत मैदानाच्या मध्ये 7 बॉल मध्ये रन करायचे आहेत 1. आणखीन थोडा वेळ वाट पाहावी लागेल की काय असं चित्र दिसत आहेत. मागचा मॅच 1 षटक बाकी ठेवून तोही सामना संपला होता. आता इथे 7 बॉल मध्ये एका धाब्याची गरज आहे आणि हाही सामना मात्र बरोबर शेवटचं षटक बाकी ठेवून जिंकलाय आणि टॉप 3 मध्ये कुणबी चषकाच्या 2026च्या टॉप 3 मध्ये जाणारा पहिला संघ आहे. त्या पहिल्या संघाचं नाव मैदानाच्या मध्ये अफलातून खेळ आपल्याला पाहायला मिळाला. तो टीम धामणी संघाचा. धामणी संघ कॉंग्रॅच्युलेशन. मैदानाच्या मध्ये हार्ड लक टीम पनली. आपण देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगले खेळलात, परंतु जो प्रवास होता तो धामणी संघाचा या स्पर्धेमध्ये अगदी दर्जेदार पाहायला मिळाला. पुढची मॅच अगदी इंटरेस्टिंग मॅच आहेत कारण महत्वाची मॅचला सुरुवात होत आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर बलदेवाडीचा स्टार राजदीप भुवड आणि त्यांच्या समोर दुसऱ्या बाजूला उंबरशेतचा स्टार. 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम ज्यानं कालच्या दिवसामध्ये मैदानावरती केलाय. साईराज फनसे मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. उंबरशेतचे अगदी एक महत्वाचे खेळाडू आहेत. त्याच्यामुळे ही रेस आहे ना, ही रेस अगदी साधी सुधी रेस नाही आहेत. ही रेस खूप मोठी असणार आहेत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हा जातोय त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर क्रिश गागरूम. क्रिश गागरूम ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच.